तुकोबा मागत आहेत, जरा लक्ष द्या. मागणं योग्य आहे का? काही मागणे हे आम्हानोचित वडिलांची आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत जो. तुकोबा सांगतात आम्ही मागत नाही भिक्षापात्र अवलंबणी, जडोचिणी लाजीरवाणी ऐशी आशी नारायणी उपेक्षिणी सर्वथा. जो नेहमी मागायला जातो तो लोकांच्या हीनत्वास हीन भावनेस प्राप्त होतो. रहिमन नावाचे एक संत होऊन गेले माझा उत्तर भारतामध्ये. ते बोलतात रहिमन वो नर मर गए जो कुछ मांगन अरे उनके पहले वो मरे जिनके मुख से निकले इसको कहते हैं सम. जिनके लिए एक बार बजा दो जोर से. नेहमी चांगल्या कार्यक्रमांना साथ देतात, मोठ्या वक्त्यांना साथ देतात, त्यांच्यामुळे त्यांच्यात मृदंग वाजवायचं सुद्धा मोठेपण आलं. रहीमन वो नर मर गए जो कुछ मांगन जा, पिच में चली जाए. रहीमन वो नर मर गए जो कुछ मांगन जाए. वो मर गए, कौन मर गए? जो हमेशा मांगने के लिए जाते हैं. चाय दे दो, पानी दे दो, पैसा दे दो, धान दे दो, अनाज दे दो. रहीमन वो नर मर गए जो कुछ मांगन जाए. अरे उनके पहले वो मरे जिनके मुख से निकले नायक यावर राम. काय तुम्हाला माझ्या मनातलं कळायला लागलं. मागणारा आणि मेलेला सारखेच असतात. लक्ष द्या मधु बाबा. मागायला गेलेला आणि मेलेला सारखेच असतात. मागणारा मृतवत असतो. त्याप्रमाणे ज्याच्या जवळ देण्यासारखं असू नये जो द्यायला नाही म्हणतो तो सुद्धा मृतवत मिळल्यासारखाच असतो. तुमच्याकडे देवाला देण्यासाठी भरपूर दिलेला आहे, भरपूर देण्यासारखी परिस्थिती आहे, तरी देखील सत्ताला देणार नाही. लग्नामध्ये नातेवाईकांच्या समोर मान मान्यता मिळवण्यासाठी हजारो रुपयांचा चुरडा करतील, पण सत्तामध्ये 500 रुपये देण्यासाठी मागे पुढे विचार करतील. मुलगा सुनबाई नाशिकले शे तुमले 500 आमनाम घर बरशे मग का 500 लाल्या पडेल शे. चांगल्या ठिकाणी देण्याकरता मागे बघू नका. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो आपल्या गावाकडे प्रधान असाय आमच्याकडे भक्ती मंडळ मागायला आलं नाही. हा त्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्या मुलीचं लग्न तुमच्याकडे मागायला येते. सत्ताची वर्गणी, आपल्या धर्माची वर्गणी, आपल्या हिंदू धर्माच्या धर्मकलेची वर्गणी आपल्याकडे कोणी मागायला यावं तरी देखील आपण द्यायला तयार नाही व्हावं. यासारखं कर्मदारिद्र्य फुटकं नशीब कोणाचं असेल. निवेदन करतो त्याचा तात्पर्य असा आहे की तुकोबा मागायला तयार नाही, तुकोबा मागत नाही असं तुकोबांचं म्हणणं आहे. तर देखील तुकोबा या भंगात मागत आहे. मग तुकोबा मागत नाही हे म्हणणं खरं का तुकोबा मागतात हे म्हणणं खरं? माझी आई 7 जन्मापासून वंध्या आहे, माझे वडील 7 जन्माचे ब्रह्मचारी आहेत, पण तुझा जन्म कसा झाला याला म्हणतात वदतो व्याघात नावाचा दोष. आपल्याच बोलण्याने आपलं म्हणणं खंडित करावं. तसं तुकोबा सांगतात आम्ही काही मागत नाही, मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा, अशी अनेक भंग ज्यामध्ये
तुकोबाराने मागितलंय तर ऐका. तुकोबारा मागत नाही हेही खरं आणि तुकोबारा मागतात हेही खरं. मागत नाही तरी देखील मागतात याच्या पाठीमाग भूमिका आहे. चला, तुकोबा गेले पंढरीला. जे पंढरपूरला गेले असतील ते भाग्यवान आणि जे आमच्या आदरणीय गोविंद बाबांच्या दिंडीत गेले असतील, भजन करत गेले असतील ते महाभाग्यवान. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले. दिंडीमध्ये जा, आपण भजन करत जा. आपण भजन करत जातो तर देखील काही रस्ता चुकाय, ऊसाच्या मळ्यात ऊसाचे बांधतो मोडतील, काही भुईमुगाच्या शेंगा, काही आणि काहीतरी. देवाच्या दर्शनाला चालले ना तर देवाचं दर्शन आणि देवाचं भजन. देवाच्या दर्शनाला जायचं असेल तर देवाचं भजन करत जा. तात्पर्य मी आपल्या समोर निवेदन करतो. पंढरीला तुकोबा गेले, पुंडलिकरायांचं दर्शन, चोखोबारायांचं नामदारांचं दर्शन केलं. जी गेले असते त्यांच्या लक्षात येईल. बाळातकर मंडळी बहुसंख्येने पंढरपूरला येत असतात आणि पुढे काय घडलं लक्ष देणं नाही का. तुकोबारे दर्शन बारीत लागले, गरुड खांबाजवळ गेले. डोळ्यासमोर चित्र आणा. गरुड खांबापासून पांडुरंगाचं दर्शन अगदी जवळच राहिलं. पुढे चाला. तुकोबारा पुढे सरकत राहिले आणि तुकोबाराने लांबून पाहिलं. काय पाहिलं लक्ष द्या. पहिलेली घटना नंबर 1. प्रत्येक भक्त पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवतात. घटना झाली एका. दुसरी घटना, तो भक्त मस्तक वरती करून पांडुरंगाला पाहतोय. किती घटना झाल्या? 2. भक्ताच्या घटना 2 आहेत. भक्त देवाच्या चरणावर मस्तक ठेवतो, घटना नंबर 1. भक्त देवाला डोळे भरून पाहतो, घटना नंबर 2. तिसरी घटना लक्षात ठेवण्यासारखी आहे. ती म्हणजे त्या भक्ताला ज्याला मस्तक ठेवलं आणि ज्याला पांडुरंगाला परमेश्वराला डोळे भरून पाहिलं, परमेश्वर भगवंत पांडुरंग त्या भक्ताला डोळे भरून पाहतात. ही घटना नंबर 3. पहिल्या 2 घटना कदाचित अनवधानाने आपलं त्याच्यावरती लक्ष नसेल, पण घटना नंबर 3 लक्षात ठेवा. दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला भगवंत डोळे भरून पाहत होते. तुकोबारांनाही वाटलं की आपण पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवणार, पांडुरंगाला डोळे भरून पाहणार. ही घटना नंबर 3. पांडुरंग आपल्याला डोळे भरून पाहेल. आपलं पंढरपूरला आलेलं आणि आपलं मानव देहाला आलेलं सार्थक होईल असं कोणाला वाटलं. प्रस्तुत प्रसंगात जगद्गुरु तुकोबारायांना. चला पुढे काय घडलं. एक एक वारकरी जात राहिला. आता तुकोबारायांच्या आणि पांडुरंगाच्या मध्ये फक्त एक वारकरी राहिला आणि तो काळ तुकोबारायांना फार मोठा वाटला असावा. जसं गोपिकांना भगवंताचं दर्शन करताना त्रुटी युगा येते त्वाम अपश्यताम गोपिका, हे भगवंता तुझ्या दर्शनामध्ये त्रुटी अत्यंत लघु काळ आहे, तो सुद्धा युगाप्रमाणे वाटतो. तसं तुकोबारायांचं झालं आणि तो एक भक्त बाजूला झाला आणि तुकोबाराय पांडुरंगाच्या चरणाजवळ पोहोचले. तुकोबाराने पांडुरंगाच्या चरणात आपलं मस्तक ठेवलं. घटना 1 घडली. दुसरी घटना, तुकोबाराने पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं. 2 घटना भक्ताच्या तुकोबांच्या घडल्या. तिसरी घटना काय पाहिजे होती. पांडुरंगाने कोणाकडे पाहिलं नव्हतं, तुकोबारांकडे. पण जेव्हा तुकोबा समोर आले तेव्हा पांडुरंगाने खाली पाहायला सुरुवात. प्रत्येक भक्ताला तुकोबा डोळे भरून पाहत होते, पण जेव्हा प्रत्येक भक्ताला पांडुरंग डोळे भरून पाहत होते, भगवंत डोळे भरून पाहत होते. पण जेव्हा तुकोबा समोर आले तेव्हा पांडुरंगाने परमेश्वराने मान कुठे केली? खाली केली. ते तुकोबा होते ते आपल्यातले असते ना. बघतो की का जाऊ दे रे बारीवर जाय ना. काय पाणी पडेल का? आपला ताकपिठाचा किलेस होता. तुकोबा होते तिथे. तुकोबांनी पांडुरंगाला प्रतिप्रश्न केला. पांडुरंगा माझ्याकडे का पाहत नाही? मी पापी आहे म्हणून माझ्याकडे पाहत नाही? प्रश्नांची झडी चालली. मी पापी आहे म्हणून माझ्याकडे पाहत नाही, माझी भक्ती मला पसंत नाही म्हणून माझ्याकडे पाहत नाही, मी पुण्यात्मा नाही म्हणून माझ्याकडे पाहत नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पांडुरंगाने जास्तच खाली पाहायला सुरुवात केली. भक्त सेवेच्या उपकारे बहुत भारता
तुकोबा तुमच्या निष्काम सेवेचं, बाबा फार सुंदर प्रमाण, तुमच्या निष्काम सेवेचं माझ्यावरती ऋण झालं, माझ्यावर कर्ज झालं. तुकोबा तुमच्या कोणत्या सेवेचं, निष्काम सेवेचं माझ्यावर काय झालं, कर्ज झालं. तुम्ही सावकार, मी कर्जबाजारी. कोणती सेवा, निष्काम सेवा. लक्ष द्या का, निष्काम सेवेचं कर्ज झालं. आपली निष्काम सेवा आहे का? आपण पंढरपूरला जातो, निष्काम सेवा, ते 10 रुपयाचं खवूट नारळ घेतो, देवासमोर फोडतो आणि खवूट नारळ निघलं का आपल्याकडे म्हणे खवूट निघणार थोडी पाठे तुमचं. आणि त्या खवूट नारळच्या मोबदल्यामध्ये बाबा काय काय मागणी असते. मुलीचं लग्न जुळू दे, मुलाला नोकरीला लागू दे, मी विहीर खोदले तिला पाणी लागू दे, मना कापूस इकायचा भाव वाढू दे, शेजारी नाही काय तो भाव उतरू दे, त्याला खड्डा मधवू दे. 10 रुपयाच्या नारळामध्ये एवढी मागणी. निष्काम भक्ती नाही. नाही निष्काम सेवा नाही, सकाम सेवा करायची असेल तर निष्काम करा. निष्काम सेवेचं देवावर ऋण होतं, देवावर भार होतो. तुकोबा तुमच्या निष्काम सेवेचं माझ्यावर काय झालं, कर्ज झालं. म्हणून आपणास नारदाची गादी विनंती करते, आजपासून जर आपण सकाम भक्त असाल तर भक्तीच करायची आहे ना. उखडा डोकं घातलाय ना, मग कुठे जाऊ का नाही जाऊ, सेवाच करायची देवाची, तर सकाम नाही. कशी करायची, निष्काम. मी भजन करेल, वारी करेल, देवाची सेवा करेल, दान धर्म करेल, पण अपेक्षा कोणतीच ठेवणार नाही. हे ऐकताना जर इतकी आपल्याला अंतःकरणामध्ये शांतीची अनुभूती होत असेल तर जेव्हा असं आपण जीवन जगणार तेव्हा आपलं जीवन निश्चित पैतराला जाणार. हे निर्गम सेवा करा, भजन करा, दान धर्म करा, उपकार करा, परंतु अपेक्षा ठेवू नका की लोकांनी मला चांगलं म्हणावं किंवा परमेश्वराने मला काहीतरी द्यावं. आपल्या भाग्यात असेल ते मिळेल, पण मला करायचं ते निष्काम भावनेनं करणार. तुकोबा तुमच्या निष्काम सेवेचं काय झालं, कर्ज झालं. लक्ष द्या आता, कर्ज कोणाचं झालं, तुकोबांचं. कोणावर झालं, देवावर. लक्ष द्या, मुद्दा काय, मी आपल्या समोर एका भूमिकेतून जात आहे. तुकोबा तुमच्या निष्काम सेवेचं माझ्यावरती कर्ज झालं. म्हणजे पांडुरंग कर्ज बाजारी, तुकोबाला सावकार. आणि जेव्हा सावकार आणि कर्जबाजारी समोरासमोर येतात, लक्ष द्या, सावकार आणि कर्जबाजारी समोरासमोर येतात, तेव्हा खाली मान सावकाराची का कर्जबाजाराची? बोला 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 मधुबाबा बोला. कर्जबाजाराची मान खाली. पण 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 असं पूर्वी होतं, आता उलट झालेलं आहे. आता सावकाराला नमून चालवायला लागतं आणि कर्जबाजारी ताट चालतं. आपण का नाही म्हणले ना देसो. एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नासाठी 20,000 रुपये 2 महिन्याच्या वायद्यावर उसणवार घेतले. वागतो का किती आता 20,000 2 महिन्याच्या वायद्यावर उसणवार घेतले. 2 वर्ष गेले तरी यानं ज्याच्याकडनं घेतलं ते त्याला भेट सुद्धा दिली नाही. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. जर वायदा भरत असेल आणि आपल्याकडे पैसे जुळत नसतील तर एक दिवस तरी अगोदर भेट घ्या की मी तुम्हाला उद्या देणार असं सांगितलं होतं, पण माझ्याकडे पैसे जुळले नाही. कमीत कमी त्या माणसाचा विश्वास राहतो आणि सिबिल स्कोअर डाऊन होत नाही. लक्षात ठेवा. 2 वर्ष झाले, 2 महिन्याचा वायदा आणि 2 वर्ष झाले तरी पैसे देण्याचं नाव घेतलं नाही. नाही दिले आता तो भाग वेगळा, परंतु माझ्याकडनं दिले जात नाही एवढी खंत तरी अंतःकरणात असावी. 2 वर्षानंतर सावकारच गेला, त्यानं कर्ज घेतलं होतं त्याच्याकडे, पण त्या सावकार इमानदार होता. सावकाराने विचार केला की आपण याला 4 चौघामध्ये गाठण्यापेक्षा आपण याला एकट्याला भेटू, म्हणजे त्याचा अपमान पण होणार नाही. काही माणसं फार समजदार असतात. सकाळी लवकर गेला, ज्यांना पैसे दिले तो सावकार, आणि तो कर्जबाजारी मंजन करत होता. आता रामराम कोणी कोणाला घातली पाहिजे इमानदारीने सांगा, सावकाराने का कर्जबाजाराने? कर्जबाजाराने. सावकाराला रामराम घालावं लागले. रामराम रामराम. तरी देखील सावकारानं काही वाईट मानलं नाही, कारण तो वारकरी पंथाचा दीक्षित असावा. त्याने सांगितलं तुम्हाला आठवण आहे ना, सुरुवात कशी केली तुरटखेडेकर, तुम्हाला आठवण आहे ना, किती चांगली सुरुवात केली. तर देखील तो काय म्हटला कर्जबाजारी, झोपबीत लागली होती की नाही, का स्वप्नातच आले होते, उठले सुटले लगेच निघाले पळाले. ही काही पद्धत आहे म्हणजे त्याने देऊन काही गुन्हा केला का? हा व्यक्ती एवढंच बोलला, जर तुमच्याकडे असतील
तर दिले तर बरं होते. देणार ना आपल्या भाषेत सांगू का, गाव सोडून जायला नका, विश्वास नाही का, आणि जर जास्त आगाऊपणा केला तर कोणी घेतले तुमचे पैसे, तिकडच्या भाषेत बोलू का यावरच्या, अरे दिन तर दिन नाही तर नाही म्हणजे ही बेईमानी आहे, बेईमानी. लक्ष द्या, लक्ष द्या. ज्याच्या जीवनातली नीती गेली का मंडळी, ज्याच्या जीवनातली नीती गेली त्याच्या परमार्थाची माती झाली. माझ्या सारख्याचं कीर्तन एखाद्या वेळेला नाही ऐकलं तरी चालेल, एखाद्या वर्षी दान धर्म नाही केला तरी चालेल, एखाद्या वेळेला तुमची तीर्थयात्रा चुकली तरी चालेल, पण जीवनातली नीती जाऊ देऊ नका. नीती हा परमार्थाचा पाया आहे. नीती हा परमार्थाचा पाया आहे, मुक्ती त्याची भिंत आहे आणि भक्ती त्याच्यावरचा कळस आहे. भक्तिरूपी कळस सुरक्षित राहण्यासाठी मुक्तिरूपी भिंत मजबूत पाहिजे आणि भक्तिरूपी कळस आणि मुक्तिरूपी भिंत हे दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी नीतिरूपी पाया पक्का पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनात असेल तारुण्यात नीती त्याच्याच म्हातारपणात घडते आपोआप भक्ती. ज्याने तारुण्यामध्ये लोकांच्या मुंड्या मोडल्या, ज्याने तारुण्यामध्ये लोकांचे गळे कापले, ज्याने तारुण्यामध्ये लोकांना फसवलं, ज्याने तारुण्यामध्ये अन्याय अत्याचार भ्रष्टाचार केला, तो म्हातारपणात परमार्थाकडे हृदयापासून वळत नाही. परमेश्वरावर प्रेम करण्यासाठी परमेश्वराची आवड म्हणून म्हातारपणात तो वळत नाही. ज्याने तारुण्यात नीती सांभाळली तोच म्हातारपणात सहज भक्ती करू शकतो. किनगाव कॅमेरे चालू आहेत तर देखील गावाचं नाव बोललोच बाबा, नो प्रॉब्लेम, मला काही हरकत नाही. किनगाव गावाकडे डांबुर्णीहून जात असताना बाबांना माहिती आहे एक सायकलवाला, पैडलची सायकल, वय वर्ष 65 चालवणाऱ्याचं, म्हणजे ज्येष्ठ नागरिक, हाफ तिकीट वालेच ना, माझ्या पुढे सायकल पळत होते. मी स्कॉर्पिओ गाडी चालवत होतो. माझी गाडी 40च्या स्पीडला होती तरी देखील ते मी त्यांना ओव्हरटेक करू शकत नव्हतो कारण ते मला साईड देत नव्हते. म्हणजे ते निश्चित 40 पेक्षा अधिक वेगाने असतील. गोपाल महाराज 3 किलोमीटर अंतर आहे बाबा, डांबरुण किनगाव 3 किलोमीटर पर्यंत मला त्या सायकलवाल्याने साईड दिली नाही. शेवटी ट्रॅक्टरचे गॅरेजवाले त्यांनी मला थांबवलं. थांबा बाबा, गेलो मी. सर त्याने सांगितलं ते सायकलवाले कोणाला साईड देत नाही. म्हटलं हो, आणि काय म्हटलं त्यांची आणि सायकल चालवण्याची गती किती आहे, पण 40च्या पुढे. मग त्या गॅरेजवाल्याने मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज ते कुठे गेले असते सायकलवाले, वय वर्ष किती 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 सांगितलं 65, 65 वर्षाचं वय त्या बाबाचं. त्या गॅरेजवाल्याने मला विचारलं, महाराज ते कुठे गेले असते. मला म्हटलं शेतात पाणी मोटार वगैरे चालू करायला. मी सांगितलं शेतात गेले असते. त्या गॅरेजवाल्याने स्पष्ट उत्तर दिलं, महाराज त्याने 12 एकरला चुना लावला. चुना तुम्हाला का तंबाखूला नाही, 12 एकरला चुना म्हणजे काय, इकडून थकून मोकळा. 12 एकरला चुना लावला. म्हटलं आता कुठे गेले ते म्हटले गेले, लक्षात आलं ना, पत्त्याच्या अड्ड्यावरती. आम्ही काही वेळ तिथे गप्पा करत राहिलो. माझा एक सहकारी यायचा होता म्हणून तिथंच थांबलो अर्धा तास. तेवढ्यात ते सायकल स्वार आले. त्या गॅरेजवाल्याला आले. म्हटलं ते आता चुना लावून अजून काहीतरी थोडासा. मग मी सहज हात दिला. म्हटलं बाबा इकडे या, कीर्तनाला चला. त्या बाबांनी काय उत्तर दिलं, आमना खानदानना कोणी कीर्तन ऐकेसन बाटा येईल नाही. त्याला वाटलं दाढीवाला काही कमी आहे का. त्यांना उत्तर दिलं, आमना खानदानमा कीर्तन ऐकेसन कोणी बाटा येईल नाही. म्हणून तुला खानदानी चेटाई द्या. स्वाभिमान असावा सत्कर्माचा, दुष्कर्माचा स्वाभिमान नसावा. पांडुरंगाच्या समोर आणि पांडुरंग सांगतात, तुकोबा मी तुमच्याकडे पाहावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही काहीतरी माझ्या प्रेमास्तव मागा. देव म्हणे भक्त